नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होती ते संधी, ते सुवर्ण संधी आता आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री रेल्वे डिपार्टमेंटच्या जागा 11,500 जागांची जे सिंपल जाहिरात आहे तर ते आलेली आहे। तर त्यामुळे आता सुधारित जाहिरात जेव्हा येईल त्यावेळेस तुम्ही सर्व विद्यार्थी ज्यांना रेल्वेमध्ये म्हणजे जॉब करायचा आहे, रेल्वेमध्ये ड्युटी करायची, ज्यांचं स्वप्न आहे की आपण रेल्वेमध्ये जॉबवर लागलो पाहिजे, त्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी रेल्वे डिपार्टमेंट कडून आलेली आहे। 2 दिवसाच्याच आधी रेल्वेकडून 11,500 जागांची भरती ग्रॅज्युएट पोस्टसाठी आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी जे सिंपल जाहिरात आहे ते पेपरला आलेली आहे। ते तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीची जी जाहिरात आहे ती आलेली आहे। अजून सुधारित जे जाहिरात आहे ते यायची आहे। सुधारित जाहिरात आल्यानंतर तुम्ही फॉर्म जे आहे तुमचा फिलअप करू शकता। तुमचे जे ऍप्लिकेशनची काही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, त्याच्यासाठी एज लिमिट किती, ते सर्व आता आपण या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत। बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या 11,500 जागा रेल्वे डिपार्टमेंट कडून निघालेल्या आहे। तर याच्यामध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस CEN नंबर ऑफ 05/2024 and 06/2024 ह्या 2 पोस्ट निघाल्या। एक आहे पोस्ट ग्रॅज्युएट पोस्टिंग आहे आणि एक आहे अंडर ग्रॅज्युएट पोस्टिंग वाला। तर त्यामुळे बघा, ही नोटीस पहा, रिक्रुटमेंट ऑफ द नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज NTPC ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आहे। ह्या NTPC नॉन टेक्निकलच्या याच्यामधल्या ह्या पोस्ट आहे। नॉन टेक्निकल म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळ जर तुमचं टेक्निकल एज्युकेशन जरी नसलं तरी तुम्ही जे 12वी झालेले विद्यार्थी आहे, जे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहे, BA झालेले आहे, BCom झालेले आहे, BSc झाले, सर्व विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहे। त्यामुळे नोटीस पाहूया, जे नोटीस आलेली आहे ते वाचून घेऊया आपण। बघा, याच्यामध्ये काय सांगते, ऍप्लिकेशन्स आर इन्व्हाइट फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज द टेबल इन बिलो। म्हणजे ह्या टेबल वरून तुम्हाला समजू शकते की नॉन कॅटेगरीच्या ह्या जागा ज्या आहेत ते निघालेल्या आहे रेल्वे डिपार्टमेंट कडून। आणि याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स कंप्लीट इन ऑल रिस्पेक्ट मस्ट बी सबमिटेड। तुम्हाला जो हा फॉर्म आहे हा फॉर्म ऑनलाईन, फक्त ऑनलाईन सबमिट करायचा आहे, ऑफलाईन पाठवायचा नाही आहे। जाहिरात निघाल्यानंतर जे सुधारित जाहिरात येणार ते सर्वप्रथम डिटेल्स मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन वाचायची, त्यानंतरच फॉर्म तुमचा फिलअप करायचा, फॉर्म तुम्ही भरायचा। हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन, फक्त ऑनलाईन भरू शकता आणि त्याची डिटेल्स जे आहेत ते तुम्ही आपल्या RBIच्या वेबसाईटवर पाहू शकता। रिपोर्ट टू CEN सेंट्रल एम्प्लॉईज नंबर, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नंबर 05/2024 ग्रॅज्युएट पोस्टिंग साठी आहे आणि CEN नंबर सेंट्रलाइज म्हणजे एम्प्लॉयमेंट नंबर 06/2024 अंडर ग्रॅज्युएट पोस्टिंग आहे। आणि याची जी लिस्ट आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर RRBच्या म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या वेबसाईटवर तुम्हाला ते सर्व लिस्ट जे आहे ते सर्व डिटेल्स माहिती आहे तुम्हाला मिळू शकणार आहे। त्यामुळे तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सर्व माहिती जी आहे तिथे घ्यायची आहे। आता पाहूया आपण सुरुवातीला की ग्रॅज्युएट पोस्ट साठी कोणत्या आहे पोस्टिंग आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्टिंगसाठी कोणत्या वॅकन्सी निघल्या ते पाहूया। बघा, सुरुवातीला पाहू आपण की ग्रॅज्युएट पोस्ट इम्पॉर्टन्स डेट्स फॉर CEN नंबर 05/2024 म्हणजे या याच्यामध्ये ओपनिंग जे ग्रॅज्युएट पोस्ट आहे त्याच्यामध्ये पहा ओपनिंग डेट आहे, हे जे आहे ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे 14/9/2024। 14/9 म्हणजे सप्टेंबरच्या 14 पासून, सप्टेंबरच्या 14 तारखेपासून स्टार्ट होणार आहे हे फॉर्म भरण्याची डेट। तर क्लोजिंग डेट फॉर द सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन जे आहे ते आहे 13/10/2024 म्हणजे ऑक्टोबरच्या 13 तारखेपर्यंत ही लास्ट डेट असणार आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची। कोणत्या पोस्टसाठी? तर ग्रॅज्युएट पोस्ट मध्ये येणाऱ्या पोस्टिंगसाठी, जे रेल्वेच्या ग्रॅज्युएट पोस्ट मध्ये येणाऱ्या जे CEN नंबर 05/2024 आहे। ओके, याच्यामधले जे येणार आहे ते तुम्ही या तारखेपर्यंत 13/10/2024 पर्यंत भरू शकता। आता याच्यामध्ये वॅकन्सी कोणत्या कोणत्या आहेत त्यामध्ये वॅकन्सी बाय तुम्हाला हा टेबल दिला आहे। टेबल मध्ये तुम्ही सर्वप्रथम म्हणजे पाहू शकता कशा पद्धतीने वॅकन्सी दिलेल्या आहेत। तर वॅकन्सी फॉर जे ग्रॅज्युएट पोस्ट आहे याच्यामध्ये आहे
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि यासाठी वय दिलेलं आहे 36 वर्ष। जेव्हा सुधारित जाहिरात येईल त्यावेळेस म्हणजे जे कॅटेगरी वाईज जे आहे तर ते सवलत दिली आहे, रिलॅक्सेशन दिलं आहे एज मध्ये, ते तुम्ही डिटेल्स मध्ये त्याच्यामध्ये वाचून तुम्ही पाहायचं आहे की आपण त्या एज मध्ये बसतो का तरच फॉर्म भरायचा आहे। ओके, तर बघा चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर साठी एज आहे 36 वर्ष, याच्यात जागा आहे 1736 आणि याच्यासाठी जे बेसिक पेमेंट आहे ते आहे 35,400। लक्षात ठेवा किती आहे, 35,400 हे बेसिक पेमेंट आहे चीफ कमर्शियल म्हणजे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर साठी। त्यानंतर दुसरी पोस्ट आहे स्टेशन मास्टर। तर स्टेशन मास्टर साठी पेमेंट असणार आहे 35,400 रुपये बेसिक, वय असणार आहे फॉर्म भरासाठी 36 वर्ष आणि याच्या जागा आहे स्टेशन मास्टरच्या ते आहे 994 जागा, संपूर्ण भारतामध्ये 994 जागा ह्या स्टेशन मास्टरच्या आहे रेल्वे डिपार्टमेंट मध्ये। त्यानंतर आहे गुड्स ट्रेन मॅनेजर। गुड्स ट्रेन मॅनेजर साठी पेमेंट दिलेलं आहे, याच्यामध्ये 29,200 बेसिक पेमेंट आहे, याच्यासाठी वय दिलेलं आहे 36 वर्ष आणि याच्या संपूर्ण भारतामध्ये जागा आहे 3,144 जागा। किती आहे, 3,144। त्यानंतर आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट। ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट याच्यासाठी बेसिक पेमेंट दिलेलं आहे 29,200, वय दिलेलं आहे 36, 18 ते 36 वयापर्यंत असणारे जे कॅन्डिडेट्स आहे विद्यार्थी आहे ते फॉर्म भरू शकता आणि याच्यासाठी जागा आहे संपूर्ण भारतामध्ये 1,507 जागा ह्या ज्युनियर अकाउंट असिस्टंट टायपिस्ट साठी। ओके, त्यानंतर आहे शेवटचं ज्याचे ग्रॅज्युएट पोस्ट मध्ये येणार शेवटचा सिनियर क्लर्क कम टायपिस्ट। सिनियर क्लर्क कम टायपिस्ट मध्ये पेमेंट असणार आहे यांचं बेसिक 29,200, वय असणार आहे 18 ते 36 वर्षाच्या मधात तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर जागा आहे संपूर्ण भारतामध्ये 732 जागा संपूर्ण भारतामध्ये आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट साठी। त्यामुळे तुमचं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी या पोस्ट साठी पात्र आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर याच्यामध्ये एज साठी तुम्हाला काही सवलत दिली आहे, SC ST जे काही जेंडर आहे, त्यानंतर जे कोविड मध्ये जे काही वॉरियर्स आहे कोविडचे जे आहेत ते त्यांच्यासाठी सवलत दिलेली आहे। त्याच्यामध्ये उपर एज लिमिट इन्क्लुडिंग रिलॅक्सेशन्स ऑफ 3 इयर्स इन एज बिलॉंग द प्लेजर्स एज लिमिट मेजर्स ड्यू टू कोविड-19 पॅन्डेमिक म्हणजे यांच्यासाठी सुद्धा सवलत दिलेली आहे। त्यानंतर पाहूया आपण, हे झाली आहे ग्रॅज्युएट पोस्ट साठी जे इम्पॉर्टंट डेट फॉर सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस 05/2024 ची ही जाहिरात पोस्ट ग्रॅज्युएटच्या पोस्टिंग साठी म्हणजे ग्रॅज्युएशनच्या पोस्टिंग वाल्या। आता पाहूया आपण इम्पॉर्टंट डेट्स फॉर CEN 05/2024 अंडर ग्रॅज्युएट पोस्ट मध्ये येणाऱ्या ज्या काही पोस्टिंग आहे तर त्याचा फॉर्म तुम्हाला केव्हापासून सुरुवात होणार आहे ओपनिंग आणि क्लोजिंग केव्हा होणार ते याच्यामध्ये दुसरा टेबल दिलेला आहे पहा। याच्यामध्ये आहे ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन्स 21/9/2024 म्हणजे आता सप्टेंबरच्या 21 पासून ऑनलाईन फॉर्म म्हणजे सबमिशन साठी स्टार्ट होणार आहे आणि क्लोजिंग डेट फॉर सबमिशन्स ऑफ ऍप्लिकेशन्स आहे ते आहे 20/10/2024 म्हणजे ऑक्टोबरच्या 20 तारखेपर्यंत हे जे फॉर्म आहे तर तुम्हाला हे सबमिशन करायचे आहे। याची क्लोजिंग डेट जी आहे ते 20 तारीख आहे। तर लक्षात ठेवायचं, सुधारित जाहिरात आल्यानंतर लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा। ओके, जिथं तुम्हाला ज्या पोस्टिंग साठी भरायचं आहे ते अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी झालेले विद्यार्थी या पोस्टिंग साठी या म्हणजे पोस्टिंग साठी पात्र असणार। त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये 4 प्रकारच्या पोस्टिंग आहे। त्याच्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे ज्याचं बेसिक पेमेंट आहे 21,700, यासाठी पात्रता असणार आहे 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत आणि या कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या ज्या जागा आहे संपूर्ण भारतामध्ये त्या आहे 2022 जागा म्हणजे खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप जागा आहे 2022। जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे, जे स्टडी करणारे विद्यार्थी, मेहनत घेऊन खूप रात्रंदिवस अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे। तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे। कमर्शियल कम तिकीट क्लर्क साठी जागा किती आहे संपूर्ण भारतामध्ये 2022 जागा। त्यानंतर आहे दुसरी पोस्ट आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, याच्यासाठी बेसिक पेमेंट आहे 19,900 रुपये। त्यानंतर याचं वय जे आहे तो वय आहे पात्रता 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत असणारे विद्यार्थी हे म्हणजे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट साठी फॉर्म भरू शकतात आणि यासाठी जागा आहे संपूर्ण भारतामध्ये 361 जागा। त्यानंतर आहे
जे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट त्यासाठी बेसिक पेमेंट आहे 19,900. यासाठी वय दिलेलं आहे 18 ते 33 आणि याच्या जागा आहे संपूर्ण भारतामध्ये 9,900 जागा, म्हणजे 1000 जागेला फक्त 10 जागा कमी आहे. त्यानंतर आहे शेवटचं ट्रेन क्लर्क. ट्रेन क्लर्क साठी आहे बेसिक पेमेंट आहे 19,900, वय आहे 18 ते 33 वर्ष आणि संपूर्ण भारतामध्ये जागा आहे 72 जागा. आणि या सर्व जागा मिळून सर्व दोन्ही म्हणजे ग्रॅज्युएट पोस्ट मध्ये येणाऱ्या जागा आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट मध्ये येणाऱ्या जागा, या सर्व जागा म्हणून संपूर्ण भारतामध्ये 11,500 जागांची भरती रेल्वे डिपार्टमेंट कडून या महिन्यामध्ये होणार आहे. त्याची सिंपल जाहिरात पेपरला आलेली आहे. जे तुम्हाला जे म्हणजे मेन मुख्य जाहिरात जेव्हा येईल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करून भरायचे आहे. तर हे झालं आता जाहिरातीचं जे नोटीस आलेली आहे पेपरला. त्यामुळे हे जे तुम्हाला माहित असणं आहे ते आवश्यक आहे. तर तुम्हाला सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर असे मिळत राहणार. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला असे जे म्हणजे जाहिराती संदर्भात न्यू अपडेट्स आहेत आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहता येणार आहे. आणि क्लासेसचे सुद्धा जे व्हिडिओज आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहता येणार आहे. आता पाहूया आपण की जे रेल्वेमध्ये एक्झाम होणारा जो काही एक्झाम पॅटर्न आहे किंवा जो सिलेबस आहे तो कशा पद्धती सिंपल मध्ये 2 मिनिटांनी मी तुम्हाला समजावून सांगतो की कोणकोणत्या घटकांवरती या दोनही म्हणजे ग्रॅज्युएट पोस्ट मध्ये येणाऱ्या पोस्ट साठी आणि अंडर ग्रॅज्युएट मध्ये येणाऱ्या पोस्ट साठी कोणत्या प्रकारची परीक्षा असते, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतील, कोणत्या प्रकारच्या जे काही म्हणजे बेसिक पॅटर्न कसा आहे एक्झामचा किंवा सिलेबस कसा आहे थोडक्यामध्ये आपण पाहतो. बघा याच्यामध्ये 2 प्रकारची एक्झाम होते, एक आहे CBT 1 एक्झाम आणि दुसरी आहे CBT 2 एक्झाम. तर CBT 1 चा सिलेबस हा सेमच आहे, CBT 2 चा फक्त फरक आहे एक्झाम वेळेमध्ये आणि एक्झामच्या प्रश्नांमध्ये. तर बघा CBT 1 मध्ये आपण पाहूया सुरुवातीला. याच्यामध्ये सुरुवातीला असते गणितावरती, गणित म्हणजे मॅथ वरती असते 30 प्रश्न. लक्षात ठेवा, जर तुमच्याजवळ जर वही जर पेन जर असेल तर तुम्ही म्हणजे नोट्स वगैरे काढू ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला या मुद्द्यांवरती या सिलेबस वरती आपल्याला तयारी करायची आहे. तर यामध्ये आहे मॅथ मध्ये 30 प्रश्न रेल्वेच्या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. त्यानंतर आहे रिझनिंग वरती 30 प्रश्न जे आहे रेल्वेच्या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. आणि त्यानंतर हे बघा 30 + 30 हे झाले 60 प्रश्न. 60 प्रश्न झाल्यानंतर उरले किती 100 मार्काचा पेपर असतो, उरले 40 प्रश्न. या 40 प्रश्नामध्ये एक आहे GS, एक आहे CA आणि एक आहे GK. या 3 टॉपिक वरती असते 40 मार्काचे प्रश्न. म्हणजे टोटल प्रश्न झाले आपले 100 प्रश्न. या 100 प्रश्नासाठी मार्क्स असते 100, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला मार्क्स असतो 1. आणि हा पेपर असतो 90 मिनिटाचा. 90 मिनिट म्हणजे 1.5 तासाचा हा पेपर असतो. आणि याच्यामध्ये जे तुम्ही जे प्रश्न जे सोडवता तर हे प्रश्न जे सरसकट तुम्हाला याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. जर तुमच्या 3 प्रश्न, हे बघा 100 प्रश्नांपैकी 3 प्रश्न जर तुमचे चुकले तर त्यासाठी बरोबर आलेला X मार्क्स हा कट केला जातो. म्हणजे 1/3 पोझिशन जे आहे ते निगेटिव्ह मार्किंगची ह्या रेल्वेच्या परीक्षेमध्ये देण्यात आलेली आहे. ही झाली आहे CBT 1 ची. त्यानंतर आहे CBT 2 ची परीक्षा. बा CBT 2 मध्ये मॅथ साठी असते 35 प्रश्न. त्यानंतर रिझनिंग साठी असते 35 प्रश्न. आणि हे झाले 35, 35, 70. आणि GK, CA आणि GS यासाठी असते 50 प्रश्न. म्हणजे टोटल किती झाले हे प्रश्न? टोटल झाले आपले 120 प्रश्न. आणि या टोटल 120 प्रश्नांसाठी मार्क्स असते 120 मार्क्स. आणि या सर्व पेपरसाठी वेळ असतो पेपरचा 90 मिनिटाचा, म्हणजे 1.5 तासाचा सुद्धा या परीक्षेला प्रश्न असतो. म्हणजे बघा CBT 1 आणि CBT 2 यामध्ये 2 परीक्षेमध्ये 90 मिनिटाचा वेळ हा परीक्षेसाठी असतो. याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/3 जे आहे तर 1/3 पोझिशन याच्यामध्ये दिलेली आहे. जर त्याच्यामध्ये तुमचा 3 मार्क्स जर चुकीचे जर प्रश्न जर तुम्ही जर त्याच्यामध्ये क्लिक केले तर तुमचा बरोबर आलेला X मार्क जो हा कट केला जातो. म्हणून पेपर सोडत असताना जे प्रश्न तुम्हाला माहित आहे त्याच प्रश्नांचे उत्तर शक्यतो तुम्ही परीक्षेमध्ये क्लिक करा. नाहीतर तुम्ही 100 पैकी 100 कोणी काही विद्यार्थी असतात की 80 मार्काचा पेपर सोडवतात 90 आणि त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व निगेटिव्ह मार्किंग मध्ये चालले जातात, म्हणून तो तिथे फेल होत असतो. म्हणून असं करायचं नाही. तुमचे 35 जरी राईट येत असेल, 40 जरी प्रश्न जर बरोबर येत असेल तर तेवढ्याच प्रश्नांवरती क्लिक करून तेवढेच प्रश्न सोडवायचे.
रेल्वेचा कट ऑफ हा जास्तीत जास्त काही जात नसतो, कमीत कमी रेल्वेचा कट ऑफ ह्या मार्किंगवर लागत असतो। जेवढी विद्यार्थ्यांची जेवढी मार्किंग असते चांगल्या प्रकारचे त्या पोझिशनवर जे कट ऑफ रेल्वेचा लागत असतो। 2019 मध्ये झालेली रेल्वेच्या एक्झाम मध्ये कमी मार्क्सवर सुद्धा परीक्षेमध्ये मिळालेले कमी मार्क्सवर सुद्धा विद्यार्थी हे पास झालेले आहे, ड्युटीवर लागलेले आहे। त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करत असताना जे हे सिलेबस मध्ये दिलेले जे काही मुद्दे आहे, जे काही पॅटर्न आहे, त्या पॅटर्न नुसार अभ्यास जर केला तर तुम्ही जे आहे तर यश रेल्वेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळू शकते। त्यामुळे अशा पद्धतीची जे सिंपल जाहिरात आहे रेल्वेची आलेली आहे, सुधारित जेव्हा जाहिरातींची आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहता येणार आहे। तर अशा पद्धतीनं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे 11,500 जागांसाठी भरती जी आहे तर ती भरती जी आहे तर ती 14/9/2024 पासून म्हणजे आता सप्टेंबरच्या 14 पासून सुरू होणार आहे। तर त्यामुळे असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, आवडल्यास असे जे जाहिरातीचे व्हिडिओ तो तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। ओके, तर पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया। मी अमित आड इथंच थांबतो। ओके, धन्यवाद।